नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कुरमुऱ्यापासून लसूण चिवडा. तर तो कसा बनवायचा तो आता आपण पाहूया. मित्रांनो, आता हे मी चाळणीने पोहे आधी छान चाळून घेतले आहेत, कारण कुरमुऱ्यामध्ये थोडीशी अशी पावडरसारखी असते, म्हणून मी व्यवस्थित चाळून घेतले आहेत चाळणी. आपल्याला 2 मिनिटं असे फक्त असे शेकून घ्यायचे आहेत कढईमध्ये. त्याप्रमाणे मी सगळे कुरमुरे शेकून घेते. तर कुरमुरे मी सगळे हे थोडे गरम करून घेतले आहे आणि आता कढईमध्ये तेल घातले आहे. तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. आता तेल छान गरम झालं आहे. आपण ह्यामध्ये शेंगदाणे घालूया. चिवड्यामध्ये जितके जास्त शेंगदाणे असतील तितके ते छानच लागतात. शेंगदाणे छान तळून झाले आहे. मी काढून घेतले आणि बाकीचेही तळून घेते. आता सगळे शेंगदाणे तळून झाले आहे. त्यामध्ये हे माझ्याकडे भाजलेले डाळे आहेत चण्याचे, ते मी सगळे भाजून घेते. आता डाळी भाजून तळून झाले आहेत. आता आपण हा मी लसूण ठेचून घेतला आहे साल्यासकट, तो आता आपण फ्राय करूया. लसणाचा छान खमंग वास आहे. लसूण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, कारण लसणामध्ये ओलावा जास्त प्रमाणात असतो. छान खमंग लसूण तळून झाला आहे, तोही आपण चिवड्यामध्ये घालूया. आता फोडणी देण्यासाठी मी राई घेतली आहे, बडीशेप घेतला आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत, कढीपत्ता धुवून मी सुकवून घेतला आहे, तीळ घेतले आहे आणि थोडी हळद घेतली आहे. आता हे आपल्याला तेल थोडं जास्त वाटते, ते मी थोडं काढून घेते. मिरच्याही छान असा फ्राय झाला आहे. आता आपण फोडणी बंद करूया आणि कुरमुऱ्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेते. चिवडा आपला छान मिक्स झाला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडं मीठ आणि साखर मिक्स करायची आहे. कुरमुऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ असते, तर आपल्याला जास्त मीठ नाही घालायचं. थोडीशी साखर घालूया, अगदी थोड्या प्रमाणात घातली आहे.
मिक्स करून घेतलं. तर थंड झाला का मी हा पॅक करणार आहे. मला चिवड्याची ऑर्डर आली आहे म्हणून हा चिवडा बनवला आहे. पॅक केल्यावर तुम्हाला मी दाखवते. हा पहा चिवडा मी आता असा पॅक केला आहे. मित्रांनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्येही सांगा की तुम्हाला कुरमुऱ्याचा चिवडा कसा वाटला. अगदी सोपा आहे आणि तुम्हीही करून बघा. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खायला खूप हेल्दी आणि छान आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. थँक्स फॉर वॉचिंग.